आज तर काय आपल्या ब्लॉगिंगचा डायरेक्ट लाईव्ह सेशन, ते पण इन्स्टिट्यूटमध्ये. सर्व स्टुडंट्स वगैरे सगळेच तिथे थांबलेले आणि सगळेच बघतायत मस्त. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे आपले ऍडमिन सुरज सर आणि हे आपल्या क्लासचे डायरेक्टर धुवायला घेतली भाऊने गाडी मस्तपैकी. मस्त एकदम प्रेशर मध्ये पाणी वगैरे मारतोय भाऊ. आणि जय शिवराय, सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. नाश्ता वगैरे करून घेऊयात आपण, कारण आपल्याला आज बाहेर जायचं आहे. आपली जी बाईक आहे तिची सर्व्हिसिंग असल्यामुळे जाऊयात आपण. सो खाली आलोय, गेट वगैरे लावून घेऊयात आणि सर्व्हिसिंग साठी निघूयात आता. कारण आता बरेच दिवस झाले, त्यांचे कॉल पण येत आहेत शोरूम वाल्यांचे. सो त्याच्यामुळे लवकर निघूयात आपण, कारण दुपारून आपल्याला क्लासवरती पण जायचं आहे. सो मग निघालो आपण आता. शोरूम वरती पोहोचलो आपण. आता चला म्हटलं आतमध्ये जाऊयात. बघितलं मस्त वरती शिंदे टीव्हीएस औंधलाच आहे शोरूम, कारण आपण बाईक वगैरे पण तिथनच घेतलेली होती. सो चला जाऊयात आपण आतमध्ये आता. काय मग मध्ये गेल्यानंतर बघतो काय एकदम छान छान बाईक वगैरे आलेल्या, आपल्या बाईक पेक्षाही खूप छान दिसायला लागल्या. माणसाचं मन कसं होतं, लगेच आपली बाईक जर थोडीशी जुनी झाली ना, आपलं मन पण बदलून जातं. सो पण ठीक आहे, असू दे आता. बाईक तर घेतल्या गेली. मग त्यांना सांगितलं आपल्याला सर्व्हिसिंग वगैरे करायची. तोपर्यंत सर्व्हिसिंग वाला भाऊ पण येऊन गेला. त्याच्याजवळ म्हटलं चावी वगैरे दिली त्याच्याजवळ. सो आता तो बाईक वगैरे घेऊन मागच्या साईडला जाईल, कारण वॉशिंग सेंटर वगैरे मागचे. पण त्याने मी व्लॉगिंग करत असताना त्याने मला विचारलं की काय तुम्ही युट्यूब वगैरेला व्लॉगिंग करता का. मग भाऊला म्हटलं बाई चल मग आता सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला. बाईने मस्तपैकी आपलं नाव सर्च वगैरे केलं, युट्यूब चॅनल वगैरे ओपन केला आणि सबस्क्राईब पण केलं. सो मग तो म्हणाला चला जाऊयात आपण आता मागे. सो भाऊने मस्तपैकी मग गाडी काढली, तो गेला मागे, मी त्याच्या मागे मागे गेलो. भाऊने वरती गाडी घेऊन गेला मस्तपैकी. आपला पहिला नंबर लागला, कारण लवकर आलो होतो आपण. सो मग भाऊ म्हणे मधलं साहित्य वगैरे सगळं काढावं लागेल. मग काय त्याच्याजवळ मोबाईल देऊन दिला आणि मागची डिक्की वगैरे ओपन केली. आणि बरं झालं पिशवी वगैरे पण घेऊन आलो होतो. सो त्याच्यामध्ये रेनकोट वगैरे, गाडीचा कव्हर वगैरे सर्वच गोष्टी होत्या आणि काही डॉक्युमेंट्स वगैरे पण होते. मग ते सगळं मी आतमध्येच ठेवून घेतलं. आणि हेल्मेट पण होतं, कारण हेल्मेट तर डेली गाडी सोबतच असतं आपल्याला. कारण कसं आहे, बाहेर जाताना हेल्मेट वगैरे नेहमीच लावून जायचं. सर्व साहित्य वगैरे आपण पिशवीमध्ये भरलंय. हेल्मेट पण काढून घेऊयात. आणि आता साहित्य ठेवायला तर काय आपण परत रूमवरती नाही जाऊ शकत. सो मग आता शोरूम मध्येच हे सर्व साहित्य वगैरे ठेवूयात आपण. तोपर्यंत बाईक पण आपली वॉश वगैरे करून ठेवतील ते. सो मग सगळं साहित्य वगैरे काढलं मी आणि आतमध्ये आता शोरूम मध्ये ठेवून घेऊयात आपण. ठीक आहे. पण म्हटलं आपला पहिलाच नंबर आहे. शोरूम मध्ये साहित्य ठेवायला गेलो तर आपल्याला बाईक वगैरे कशी वॉश करतायत वगैरे ते बघता येणार नाही. मग भाऊने मस्तपैकी नट वगैरे काय चेक वगैरे करायला सुरुवात केली. ऑइल वगैरे पण सर्व काढून घेतलं त्यांनी. जे काय आधी बाईक मध्ये ऑइल वगैरे होतं ते संपूर्ण त्याने रिमूव्ह करून घेतलं. मग भाऊने म्हटलं आपला पहिलाच नंबर आहे. लगेच सगळी गाडीची सर्व्हिसिंग वगैरे झाल्यानंतर धुवायला घेतली भाऊने गाडी मस्तपैकी. मस्त एकदम प्रेशर मध्ये पाणी वगैरे मारतोय भाऊ. आणि साईडला बघितलं काय 10 मिनिटातच 7 ते 8 गाड्या तिथे येऊन गेल्यात. पण चला म्हटलं आता बाईकची सर्व्हिसिंग वगैरे होती, तोपर्यंत आपण बाहेर जाऊन नाश्ता वगैरे पण करून घेऊयात. मग निघालो तिथनं मग मी बाहेर. कारण कसं आहे, आज सकाळी तिकडनं डायरेक्ट शोरूमलाच आलो. सो त्याच्यामुळे नाश्ता वगैरे केला नाही. मग जाऊयात म्हटलं नाश्ता वगैरे पण करून येऊयात. तोपर्यंत बाईक वगैरेची पण सर्व्हिसिंग थोडीफार होऊन जाईल. मग निघालो मग मी नाश्ता करण्यासाठी. गेलो मग पायीच निघालो, कारण नाश्ता थोडंसं दूरच होतं ते. मग पोहोचलो नाश्ता सेंटरवरती एका ठिकाणी. बघू शकता इथे औंधमध्येच येते. एक्झॅक्टली आपलं बस स्टॉप वगैरे आहे ना त्याच्या मागेच येते ते. मग गेलो आतमध्ये, थोडंसं नाश्ता वगैरे करूयात आपण आता इथे. ठीक आहे. मग नाश्ता वगैरे झाला. चला म्हटलं आता जाऊयात शोरूमला. पण थोडाच वेळ झालेला होता, कारण आपल्याला माहिती आहे बाईक वगैरे लगेच 10 ते 15 मिनिटात काही सर्व्हिसिंग होणार नाही. मग चला म्हटलं थोडंसं आपण इथंच फिरूयात वगैरे रोडवरती. मग निघालो मग मी थोडंसं हळूहळू शोरूमकडेच निघालो. मध्ये म्हटलं थोडंसं व्लॉगिंग वगैरे पण करूयात. सो निघालो मग ना.
बाईकची सर्व्हिसिंग वगैरे आपली झालेली आहे. सो मग त्यांना काही ऑइलचे वगैरे पेमेंट वगैरे करून दिलं आणि निघालो मग रूमवरती. आपलं जे साहित्य होतं शोरूम मध्ये ठेवलेलं ते पण घेऊन घेतलं आणि बाईक मध्ये ठेवलं. मग ते फायनली आपण रूमवरती पोहोचलो. बाईक वगैरे मस्तपैकी लावून दिली एका साईडला. चला जाऊयात म्हटलं आता वरती, कारण जेवण वगैरे करून ना परत आपल्याला जॉबवरती जावं लागणार आहे. सो मग टिफिन वगैरे तिकडनंच घेऊन आला होता. टिफिन वगैरे काढले आणि गाडी पण लॉक करून घेतली आपण आणि गेलो वरती रूमवरती. मग करूयात आपण आता जेवण वगैरे करूयात. रूमवरती आलो होतो, नंतर टिफिन वगैरे पण घेऊन आलो, कारण आता लगेच जॉबवरती जायचंय. आज थोडंसं लवकर जायचंय आपल्याला जॉबवरती, कारण 10वीच्या मुलांचे जे प्रिलिम्स आहेत, बोर्डचे जे प्रिलिम्स असतात ते आपले 10 तारखेपासून 10 किंवा 11 तारखेपासून चालू होणार आहेत. सो बरेच मुलं असे आहेत की ज्यांनी मग आता थोडंसं एक्स्ट्रा लेक्चर वगैरे घ्या असं सांगितलं. सो त्याच्यामुळे आपण आज 2 वाजताच जाणार आहोत. सो निघूयात आपण. जेवण वगैरे तर झालं माझं आज, कारण बाईक वगैरे सर्व्हिसिंग वगैरे करून घेऊन आलो आणि तिकडनं येतानाच टिफिन वगैरे घेऊन आलो होतो मी. सो मग जेवण वगैरे केलं आणि आता निघूयात थोड्या वेळात. बॅग वगैरे आता पॅक करेल मी आणि बॅग पॅक झाली की मग आपण निघूयात क्लासवरती. ठीक आहे, चला जाऊयात आपण. क्लासवरती गेलो. आपले काही लेक्चर वगैरे जेवढे होते तेवढे झालेत आणि नंतर मग असं सांगितलं की तिथे आता टेस्ट सिरीज वगैरे चालू होणार आहेत आपल्या 10th स्टँडर्ड साठी. सो त्याच्यासाठी आपल्याला लाईव्ह वगैरे पण जावं लागेल. सो त्याची मग लाईव्ह सेशनची प्रॅक्टिस वगैरे चालू होती. मग लाईव्ह सेशन वगैरे कसं करायचं, काय करायचं ह्याचं थोडंसं डिस्कशन वगैरे झालं आणि सरांनी मला सांगितलं की थोडंसं तुम्ही मोबाईलवरतीच लाईव्ह जाऊन बघा. मग मी काय मोबाईल घेतला हातात. आपण काय व्लॉगर आहेत, फुल बोलण्याचा आपल्याला कॉन्फिडन्स आलेला आहे. मग मी क्लासमध्येच गेलो आणि थोडंसं व्लॉग टाईप मध्ये लाईव्ह तिथे एक टेक घेत बसलो मस्तपैकी. मुलं वगैरे सगळे क्लासमध्येच होते, पण काय आपल्याला आता फुल कॉन्फिडन्स आलेला आहे. सो त्याच्यामुळे काय आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. आणि आपले जे रील स्टार होते मस्तपैकी इकडं लॅपटॉपवरती पण आपलं लाईव्ह सेशन चालू होतं आणि तिकडे मी मस्तपैकी क्लासरूम मध्ये शूट वगैरे करत होतो. मग काय म्हटलं क्लासरूम मध्ये किती वेळ बसून राहायचं, आलो बाहेर. मग सगळे मुलं वगैरे बाहेर होते मस्तपैकी, सगळ्यांसोबत मस्तपैकी लाईव्ह जात होतो आणि मस्त असं आपल्याला कॉन्फिडन्स येतो की एवढ्या सगळ्या लोकांमध्ये स्टुडंट्स होते, काही टीचर्स होते, बाकीचे टीचर्स त्यांचे कामं वगैरे करतायत, ऍडमिन वगैरे त्यांचे कामं वगैरे प्रॉपर करतायत. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आपले ऍडमिन सुरज सर आणि हे आपल्या क्लासचे डायरेक्टर अतुल सर आणि या साईडला बघू शकता तुम्ही आमचे चैतन्य सर मुलांचे काही डाऊट वगैरे क्लिअर करून देत आहेत. आणि पण बघतो काय त्यांच्या टेबलवरती इतकं खायला, अरे बापरे, मुलांनीच आणलेलं होतं आज आय थिंक ते खायला वगैरे. हे आपले प्रणव सर आणि या साईडला बघू शकता आपले खानदेशचे देशपांडे सर मुलांचे डाऊट वगैरे क्लिअर करतायत. मग आलो मी मध्ये क्लासरूम मध्ये. क्लासरूम मध्ये काय आपला डिजिटल बोर्ड पण चालू केलेला होता आणि त्या डिजिटल बोर्ड वरतीच आपल्याला लाईव्ह वगैरे जायचं होतं. सो त्याच्यामुळे मग डिजिटल बोर्ड समोरच मी प्रॅक्टिस वगैरे करत होतो आणि बाहेर लॅपटॉप वरती ना आपलं लाईव्ह सेशन पण चालू होतं. बरेच मुलं वगैरे तिकडे बघत होते लाईव्ह सेशन आपलं वगैरे, कारण आता आपल्याला हे जे बाजू बॅक साईडला माझ्या बॅक साईडला जे काही बोर्ड दिसतं ना तुम्हाला डिजिटल बोर्ड, ह्याच्यावरतीच आपण लाईव्ह वगैरे येणार आहोत. सो हे सेशन आपले ना 1 तारखेपासून कदाचित चालू करतील. डेली रात्री आपण हे सेशन मुलांसाठी ऑनलाईन वगैरे घेत असतो, कारण आता बोर्डचे जे प्रिलिम्स आहेत ते पण चालू झालेत आणि बोर्डच्या एक्झाम पण 10वीच्या मुलांच्या जवळ आल्यामुळे ना त्यांना थोडंसं सपोर्ट म्हणून आपण ऑनलाईन लेक्चर्स वगैरे पण प्रोव्हाइड करतो आपल्या क्लासवरती त्यांना. आणि कसं आहे मेहनत वगैरे करत राहायची. आता ब्लॉगिंग असो किंवा एज्युकेशन क्षेत्रात असो, आपण मेहनत केली ना आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं. मग काय सर्व डिस्कशन वगैरे झालं आणि नंतर मग म्हटलं चला आता निघूयात, कारण 9:30 वाजून गेले होते. ड्युटी तर आपले 9 वाजता संपून जाते, पण थोडं डिस्कशन वगैरे चालू होतं ऑनलाईन सेशन वगैरेच. सो त्याच्यामुळे मग चला म्हटलं आता निघूयात. बराच वेळ पण झाला. काही मुलं वगैरे डिस्कशन अजून चालूच होतं. बघा आपले देशपांडे सर अजूनही मुलांचे काही डाऊट वगैरे क्लिअर करून देतात. हे आपले रील स्टार. सो वेळ झालेला होता. चला म्हटलं आता निघूयात आपण. चलो निघूयात मग आता रूमवरती जाऊयात आपण. क्लास वगैरे सुटला आणि आता रूमवरती आलोय. रूमवरती आल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झालो आणि तिकडनं येतानाच टिफिन वगैरे घेऊन आलो होतो. सो आता जेवण वगैरे करूयात आपण आणि जेवण झालं की थोडंसं बाहेर फिरून येऊयात आणि मग करूयात आराम. सो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.